मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे शुभम ब्लॉग्स MH06. आणि हे बघा, पाऊस थांबला आहे थोडा, म्हणून आता निघालो आपण जायला अलिबागला. आणि बघा इकडे आपल्या मागे थार निघते. चला जाऊया अलिबागला. कशाला चालू आहे तुम्हाला माहिती आहेच. एक्सप्रेस 200 आपण बुकिंग केलं आहे, रॅली एडिशन. आपण निघालो आता, चला जाऊया. हे बघा आपली थार निघाले बाहेर. आणि पाऊस बघा, खूप पाणी किती आलं बघा, भरपूर. चला मित्रांनो, भरपूर पाणी आलं इकडं. इथे हा एक मध्ये ठेवलाय पॅसेज. काय इथं हलते बघ अशी. अलिबागला पोहोचला आणखी आपल्याला 1 तास लागेल ना रे. 1 तास लागेल. चलो. हा बघा मित्रांनो, रोहार एवढंडा रोड आहे. फुल ऑफ रोडिंग. आपल्याला बाईक घेऊन कुठं रानात जायची पण गरज नाही, इथेच आपण ऑफ रोडिंग करू शकतो. रोहार एवढंडा रोड एकदम खतरनाक ऑफ रोडिंग. आता इथे थोडा चांगला तरी आहे. आता बघा ऑफ रोडिंग एक प्रॉपर सगळीकडे खोदून ठेवलाय रस्ता. आणि इकडे बघा हा अंशा शेठ, आणि इकडे मागे हिमांशू ह्या करते. चलो. रिव्हर क्रॉसिंग रिव्हर क्रॉसिंग आहे. रोहार एवढ्या रस्त्याला रिव्हर क्रॉसिंग. इथे दरवर्षीच आहे तो रिव्हर क्रॉसिंग. पाणी रस्त्यावर. तरी आज बरा पाऊस नाही, नाहीतर काय बघा नको. आता आपल्या इकडे भरपूर पाऊस आहे, इकडं कमी आहे जरा. पाकिस्तानचा झेंडा काढलेला तर दिसत नाही. मुंबई पनवेल. हा दलित आहे. एक रस्ता मस्त आहे. पुढे गेल्यानंतर परत एक्स्ट्रीम ऑफ रोडिंग चालू होणार आहे. आता एक आपण ऑन रोड आहे. आता ऑफ रोडिंग बघा. इथं पण ओके आहे असा. इकडून धबधबा पडते इकडून. ग्रेडर कुठं चाललाय. ग्रेडर यावी सगळी वाट लावून ठेवली रस्त्याची. पावसाळ्यात कुठेची करणं. हा हे देखो ऑफ रोडिंग. चलो फुल ऑफ रोडिंग. बिर्ला मंदिर के इधर आते ऑफ रोडिंग चालू आहे. ऑफ रोडिंग 3x3 पण आहे ऑफ रोडिंगला. याड्या 3x3 आपण ऑफ रोडिंग करून आलाय आता तिकडून 3x3 घेऊन. 3x3 हे बघ मित्रांनो, इकडं वरती बिर्ला मंदिर. बिरला मंदिर दिसत मला. चलो जाते अपन आगे. अपने को जाना है अलीबाग. विटारा ब्रेजा ग्रैंड विटारा इनोवा क्रिस्टा. चलो चलो. आयला जान टाइम लागते रे जायला. अभी फिर से ऑफ रोडिंग आया है फुल एकदम. या रस्त्याला येईल ती गाडी मला वाटतं रोज धुवायला. या रस्त्याला चालणारी गाडी धुवायची पण गरज नाही. कसं वाटतं हिमांशू तुला? ठीकठाक वाटतंय. रोहार एवढंडा रस्त्याला एकदम अशी स्पेशल ऑफ रोडिंग साठी रस्त्याला ट्रॅक तयार करा. ट्रॅक ऑफ रोडिंग ट्रॅक. पावसाळ्यात त्या रस्ते खोदल्यावर अशीच कंडिशन आहे. फुल ऑफ रोडिंग ट्रॅक. इकडे बघा आता रिव्हर क्रॉसिंग.
दिवशी बिल्डिंग मारत होता. बघ नद्या वाहतात रस्त्याच्या बाजूने मस्त. किती लांब लागत आहे रस्ता, जास्त लांब लागते ना आपल्याला. बाजू बाय बाजू. ये अपना ट्रैक बन गया है इधर अभी. इसके ऊपर 2-4 लेयर बाकी है, फिर काम तो ओके है वैसे. हे बघा, ही आमची बिर्ला कंपनी आहे इकडे. गत्र बघ बघ मधल्यामध्ये बिर्ला कंपनी. हिमांशू जायचा वेळेला बिर्ला कंपनीमध्ये जॉबला लागलेला तो हा job. मागे वाचलाय केमिकल इंजिनियर. आणि आपला जो कॅमेरा सांभाळलाय तो आपला काय सिव्हिल इंजिनियर. भावी हे भावी इंजिनियर आहे. 10 लाख हॉर्स पॉवर वाली गाडी दिसत नाही. त्याचा तपासवर अजून एक पण आपल्याला जी वॅगनार दिसलेली नाही रस्त्याला. जी वॅगनार परफेक्ट लाने के लिए दूध. जी वॅगनर पूरा परिवार भर दो फिर भी बुरा नहीं मानती. ते मस्त आहे त्याच्या व्हिडिओ. चाचा काय बघते, टायर तुटेगा ब्रो. आपला सूरज भाई आलाय ना. सूरज भाई आजकल मजा रहती है भाई. अलग ही मैटर चल रहा है उसका. ठीक है चलेगा. अभी नेक्स्ट उसको भी लेंगे अपन एक्सप्रेस. तो उसका डायलॉग है डेली का. ऐसे रास्ते पे गाड़ी समझ लो पावरफुल रहती है तो क्या बोलते लोग, अच्छी गाड़ी है पावरफुल गाड़ी है. उसका वैसा नहीं, पावरफुल मशीन. जो चढ उसमें थोड़ी ना अपन चढ़ सकते. इकडे रस्त्याचे फर्स्ट प्लेअर टाकायचं काम चालू आहे इकडे. भरपूर रस्ता सगळीकडेच खोदून ठेवला या लोकांनी. थोडाफार बाबा आपल्याला जमेल एवढा करू असा तसा काय नाही. हे सगळं खोदून घेतलं पाहिजे जंगल. काय करणार माणूस. हे बघ 3x3 10 लाख हॉर्स पॉवर. अच्छा 10 लाख हॉर्स पावर. 10 लाख हॉर्स पावर. 10 लाख हॉर्स पावर. EMI पे ली. EMI पे ली. उधर दिखाओ. ये देखो 10 लाख हॉर्स पावर EMI पे ली. परफेक्ट है लाने के लिए दूध. ये देखो बारिश. बारिश ना होके भी बारिश करने, मतलब बारिश ऐसा पानी उड़ाने का मजा ही अलग है. आता आपण रेवदंडा ब्रिजला पोहोचू. ही इथे आहे चौकी. आणि इथे तुम्हाला 100-200 द्यावे लागतील जर काय पकडला तर. म्हणून लायसन आणि सगळाच ठेवा सोबत. बघूया इथं ब्रिजला पोचलो आपण, रेवदंडा ब्रिज. इथून आता आपल्याला अलिबाग असेल तरी पण आणखी एक 15 किलोमीटर, 15 ते 16 किलोमीटर असेल. रेवदंडा ब्रिज. पाणी बघा असं एकदम कधी झालंय. या कधी रेवदंड्याला भरपूर पाणी आहे तो बघ. पूर्ण बीच पण दिसत नाही इकडं. बीचवर गाडी न्यायची नंतर हा बीचवर घेऊन जाऊ. तिथं थांबून टाइम भेटला तर 100% जाऊ बीचवर. वेन्यू वाला किधर जा रहा है. आता मित्रांनो रेवदंड्याला पोहोचलोय आपण. रेवदंडा आहे पुढे. रेवदंड्यावरून तरी पण एक 15-16 किलोमीटर अलिबाग असेल. अलिबागला जायचं आपल्याला. ह्या वेळी डॅमेज बाकी आहेत. बस स्टँड. रेवदंडा बस स्टॉप. सगळा घेऊन चालत नारळाची लावून इथे मच्छी मार्केट आहे रेवदंड्याचा. पण आता कोणच नाही. किती टाइम झाला आहे, 3 वाजले, कोणच नाही. हा आहे रेवदंडा बायपास. बघा असं वाटतं नदीतून चाललोय. स्पीड घातला ते बघ.
रस्त्यात पाणी आलाय का पाण्यामधनं रस्ता गेलाय काय समजत नाही. हा इकडून रेवडून रस्ता येतो. इथं आता खडी टाकलाय नाही तर इथे पण पाणीच भरलेलं असतं सगळा. इकडे बैट वाजते. बैट की जरूरत वैसे कम लगती है थार को. बघा आधी लेट झाला आणि आता काय चाललंय तर पुढे दाखवतो मला. बघा अंशाबाई व्हाईट शर्ट मारून एकदम आमदार बनून आलाय. हा हिवांशू मागं. हिवांशू तर नावाचा इंग्लिशमध्ये बघितलं का काय आपल्याला वाटतं तो हनुमान तिकडी. एक मिनिट दाखवतो. सगळं गाड्या थांबल्यात रस्त्यामध्ये. तिकडे JCB लागलाय आणि काय तरी चालू आहे त्यांचा. हे असा नाला बिला ब्लॉकेज झाला असेल. जी वॅगनार जी वॅगनार चला. जी वॅगनार मग फुल बारिश में से सुरू नुसतं दिसतात रे बॉक्स हे बघा मित्रांनो पोचले आता अलिबागला. आणि इकडून अलिबाग बायपासला जाणार आहे आपण. हिरो शोरूम अलिबाग बायपास करून सरळ पलीकडच्या रस्त्याला आहे. पाऊस थांबलाय तर एक बारा झालाय. इथं नवीन दुकानदार आहे. बघ जुन्या गाड्या आहेत. इकडं अलिबाग इकडं वडकल आणि इकडं पाणी बाग इथे साचलाय. इथे एक खड्डा आहे या पाण्यामध्ये. गाडी तर या रस्त्याला ऑफ रोडिंगला आणली पाहिजे मजाच येईल. हे बघा मित्रांनो पोचला आता मी आपण हिरो शोरूमला. हा हिरो शोरूम आणि तिकडे बघा आपले एक्सप्रेस लावले. चला जाऊया. असते जरा बघा खुशी बघा खुशी. हिवांशू चलो. मध्ये सगळी आपली एक्सप्रेस दिसतं पण धाकण्याची कोशिश चालले. त्यांना समजलं वाटतं आपण आलो ते एक्सप्रेस. चलो जाते. चला जाऊया. बघा मित्रांनो पोचलो आता आपण हिरो शोरूमला. आणि इकडे मागे हिरो शोरूम आणि आपले एक्सप्रेस लावले तिथे समोर दाखवतं. एक मिनिट हे बघा अलिबागचं हिरो शोरूम आहे. लोक अजून काय करतात काय माहिती. बघायचं होऊया जॅकेट वगैरे घालून. चला मित्रांनो आलो आता आपली एक्सप्रेस मागे. आणि आता आपण चेंज वगैरे करणार आहे. भेटायला चेंज वगैरे करून चला चेंज करूया. हे बघा मित्रांनो रेडी झालं आता. बघा आपली एक्सप्रेस. चला या. मित्रांनो डिलिव्हरी वगैरे घेऊन झाले आणि पाऊस बघा असा लागला आहे. बघा ही वाली आपली गाडी आहे आणि ती मागे आपली थार आहे. आता निघूया आपण. पाऊस भरपूर लागला त्याच्यामुळे आपण रेनकोट वगैरे घालून निघालो नाही. बघा हेल्मेट हिरोचा एक्सप्रेसचा. चला भरपूर खुश आहेत. आणि इकडे हिमांशू अंशू आणि ते काका आहेत
त्या काकाने आपल्याला भरपूर हेल्प केली, लवकर मागून दिली गाडी 2-4 दिवसात. चला निघूया आता आपण. आला ना. बघा मित्रांनो, भरपूर भूक लागले. इकडे ये आपली एक्सप्रेस 200 प्रो आणि ती मागं थार. आणि आपण आलो पतंगला, कारण आपल्या रस्त्याला पुढे गेलं की एक पण चांगला हॉटेल नाही ते म्हणून मला भरपूर भूक लागले. हिमांशू आणि हा काय हो काहीतरी मागवलं मस्तपैकी, एकदम सोडायचा आहे यायला पाहिजे वाटतं. बघा मित्रांनो, जेवण वगैरे झालं आमचं इकडं पत्ता मस्त. आणि ही आपली एक्सप्रेस. आणि आपण इकडं आमच्या बाय कालोखात दिसत पण नाही. आमच्या बाय हिमांशू लाईट लावलं हिमांशू. चला जाऊया आता घरी. आणि आता महत्त्वाचं म्हणजे पूर्ण रस्ता थोडं खराब आहे, तर आता डायरेक्ट आपल्या रस्ता जिथे तर रस्ता चांगला होता ना तिथे भेटू आपण. चला सॉरींच्या बंपावर आलो आता. आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की रात्र झाला आहे, त्याच्यामुळं काही क्लिअर एकदम मस्त नाही व्हिडिओ. चला आता घरी जाऊया आणि आपल्या घरी जाऊन भेटूया. चला मित्रांनो, पोचलो आता घरी. आणि इकडे गाडी धुवायला लावले, भरपूर खराब झाले. ह्या रस्त्याने येताना सेम ऑफ रोडिंगची फिलिंग येत होती. गाडी घरी यायच्या आधीच ऑफ रोडिंग करून आले. ही थार पण ऑफ रोडिंग करून आले. आणि बघा इकडं जरा वॉश करायला लावलं आहे. आणि बघा आता वॉश वगैरे करतो, उद्या सकाळी पूजा करू मस्त. चला उद्या सकाळी भेटू. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज गाडीची पूजा करून घेऊ आपण. आणि चला जाऊया खाली लवकर, गाडीची पूजा करू पटापट. आणि त्याच्यामध्ये गाडीमध्ये आपल्याला भरपूर काय काय चेंज करायचं आहे. म्हणजे क्रॅच गार्ड लावायचे आहेत, परत तो मागचा टेल टायडी चेंज करायचे आहे. चला जाऊया लगेच खाली पूजा करून घेऊया. आणि आता ह्याच्या पुढं ऑफरोडिंगच्या मस्त एक्सप्रेसच्या व्हिडिओ येतच राहतील. चला जाऊया खाली. इकडं पूजा चालू आहे.
बघा मित्रांनो पूजा वगैरे झाल्या आता आणि आमच्या बाय काहीतरी चेक करते गाडीमध्ये. बघा आमच्या बाय काहीतरी चेक करत होता. लाईट चेक. चला आता ऑफ रोडिंगला रेडी आहे आपली बाईक. आपला आपण हा गार्ड चेंज करणार आहे. इथं आपण दुसरं पूर्ण रेड कलरचा एक गार्ड आणला आणि ही रेड गाडी पण चेंज करणार आहे. छोटीवाले लावणार एक बार. समोर येणार बॉक्स पण होता ना. हे बघा मित्रांनो गाड फिटिंग करून झालेत एकदम ओकेमध्ये. कशी वाटते बघा गाडवर. हे बघा मित्रांनो आपल्या कंपनीकडून असे गाड भेटलेले आणि आता आपण हे गाड फिटिंग केलं गाडीमध्ये. बघा चला आणि आता ऑफरोडिंगच्या व्हिडिओ येतीलच मस्त मस्त. गाडी आता रेडी आहे. आता त्यानंतर टायर चेंज करायचे आपल्याला. पुढचा पण मागचा पण सायलेन्सर चेंज आणि मागची टेल टाडी चेंज ती पण मागवलं आहे. त्याचा पण व्हिडिओ येईल. छोटीवाले टाकणार आहे. हे एकदम अशी जुन्या काळातली जुन्या पद्धतीची वाटते. ती छोटीवाली टाकणार आहे आपण. चला